राज्यभरातील महानगरपालिकांची निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी होत असून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षांनी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही। यामुळे येत्या 2 दिवसात आणखी घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बाय 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 बाय। पुणे महानगरपालिकेची निवडणूक देखील 15 जानेवारी 2026 रोजी होत आहे। सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचं पाहण्यास मिळतं आहे। तर पुणे शहरातील 6ड गटातून शिवसेना शहर संघटक आनंद गोयल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे। येरवडा गांधीनगर भागातील नागरिकांनी आनंद गोयल यांचे ठिकठिकाणी स्वागत केल्याचे पाहायला मिळते। या प्रचार रॅलीबाबत आनंद गोयल यांच्याशी संवाद साधला असता ते काय म्हणाले ते पाहूया। माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभाग 6ड प्रभाग 6 मध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आम्ही ही 100% धनुष्यबाणावर निवडणूक निवडून येऊ। आम्ही जीवाचं रान करू, पण महापौर हा शिवसेनेचाच होईल। आपल्या समोर आहेत साहेब, कचऱ्याचे ढीक, शौचालय इतके अजिबात शौचालय म्हणजे 100 मीटरपर्यंत पण सुद्धा माणूस थांबू शकत नाही असे घाण शौचालय या लोकांनी ठेवलेत। जागोजागी 135-40 क्रॉनिकल पॉईंट झालेत कचऱ्याचे। काहीसुद्धा लोकांना पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचं पाणी येतं आहे। वीज, पाणी, रस्ते काहीसुद्धा सुविधा या लोकांनी गेल्या मागील 15 वर्षात दिलेल्या नाहीत। माननीय मुख्य नेते आमचे मार्गदर्शक एकनाथजी शिंदे साहेब यांची आम्ही सभा दिनांक 8 ते 12 या दरम्यान आम्ही येरवडा चित्रा चौकात किंवा भगवा झेंडा चौकात सभा घेणार आहोत। आपल्या या माध्यमातून या सगळ्या जनतेच्या नागरिकाच्या समोर साक्ष राहून मी आज एक गवाही देतो की मागे यशवंतनगरमध्ये महालक्ष्मी मंदिर आहे, ते मी लवकरच त्यांना बांधून देणार आहोत।